वसई विरार शहर महापालिकेच्या महासभेत नालेसफाईच्या खर्चावरून मोठा गोंधळ उडाला। भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी मागील 5 वर्षांतील नालेसफाईच्या खर्चाची माहिती मागितली असता प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात तब्बल 7,361 कोटी 45 लाख रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले। हा आकडा समोर येताच सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आले, कारण महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रकही यापेक्षा कमी असल्याची चर्चा झाली। या आकडेवारीवर आक्षेप घेत भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला। तसेच अशी चूक एखाद्या ठेकेदाराचे बिल मंजूर करताना झाली असती तर जनतेच्या पैशांचे मोठे नुकसान झाले असते, असा सवालही उपस्थित करण्यात आला। दरम्यान प्रशासनाने संबंधित आकडेवारीत टंकलेखनाची चूक झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। मात्र चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणामुळे नालेसफाईपेक्षा महापालिकेच्या प्रशासनाच्या विश्वासार्हतेचाच मुद्दा अधिक चर्चेत आला आहे। आश्चर्याचा धक्का वसई विरारच्या जनतेला बसलाच, पण आदरणीय आयुक्त साहेबांना देखील बसला असेल, त्याच्यामध्ये काही हे नाही। आम्ही एक माहिती मागवली होती नालेसफाई संदर्भात आणि ती कॅटेगराइज्ड माहिती होती। ती माहिती अशी होती की 2021 ते 26 पर्यंत आम्हाला काही फिगर हवे होते आणि नाल्यांची डिमार्केशन झाले का। तर सगळ्यात पहिली मोठी चूक त्यांनी अशी इथे आम्हाला निदर्शनास आली की त्यांच्या पत्राच्या उत्तरानुसार डिमार्केशन चालू झालेली आहे, सर्वेक्षण चालू झाले आहे आणि भूमी अभिलेख जिकडे आम्ही जेव्हा माहिती घेतली तसं काहीच सुरू नव्हतं। आणि जेव्हा किती खर्च झाला ही माहिती आम्ही मागायला गेलो तर 2021 ते 2025चा खर्च जर पूर्ण टॅली करायला गेलो तर 5,630.75 कोटी आणि 2021 ते 2026चा जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 7,361 कोटी मुळात महापालिकेचा बजेट नाही इतका। आता मला सांगा, ही माहिती आम्हाला दिली, त्याच्यामध्ये कुठेतरी एक डेसिमल एक पॉईंट टाकताना मिस्टेक केली, परंतु ही डेसिमल जर एखाद्या चेकवरती आणि एखादा जर पेमेंट ट्रान्सफरवरती जर केली असती तर हा जनता कोणाच्या बापाचा नाही, हा वसईच्या जनतेचा पैसा आहे। वसईच्या जनतेच्या पहारेकरी आम्ही आहोत आणि ही माहिती आज आम्ही कोणाला दोष देत नाही, परंतु याला नेग्लिजन्स करून आम्ही स्वतःला वसई विरारचे पहारेकरी सांगू शकत नाही। जर आम्ही पहारेकरी सांगतो तर अशा अनेक चुका जर केल्या तर त्या जनतेच्या समोर आम्ही आपल्या माध्यमातून जरूर आणणार।